ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये जाणून बुजून एखादा चुकीचा निर्णय घेत असतो, तेव्हा त्याला कुठेतरी आणि कधीतरी याची जाणीव होत असते. याची खंत त्याला नेहमीच आपल्या जीवनामध्ये होत असते. कारण जेव्हा आपल्या हातामध्ये सत्ता होती, जेव्हा आपल्या हातामध्ये सर्व काही होतं, जे चांगलं ते करण्याची शक्ती होती आणि वाईटाला नाकारण्याची शक्ती होती, आणि तेव्हा जेव्हा आपण जाणून बुजून तो वाईट मार्ग पत्करतो आणि चांगल्या गोष्टीला नाकारतो, तर नक्कीच आपली सत्सक विवेक बुद्धी, आपला अंतर्यात्मा आपल्याला टोचत असतो आणि मग तो कालांतराने बाहेर येऊन आपली झोप उडवत असतो. हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये होत असते. जे आपण वाईट कार्य करतो, चुकीचा मार्ग निवडतो, त्याची खंत त्या व्यक्तीला कधी ना कधी होत असते. आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण तेच दृश्य पाहत आहोत. हेरोद नावाचा राजा, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताची कारकिर्दी ऐकलेली होती, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे काही चमत्कार होत आहे त्याच्याविषयी ऐकलेलं होतं, हे ऐकून तो डिस्टर्ब होत आहे. कारण त्याला ठाऊक आहे की ज्या व्यक्तीला मी मारलेलं होतं, बाप्तिस्मा करणारा योहानला, कदाचित तो मेल्यातून उठलेला असेल, कदाचित तो आता मला सोडणार नाही, या प्रकारची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त हाच बाप्तिस्मा करणारा योहान असेल काय, की ज्याला मी मारलेलं होतं, अशी समजूत त्याची होती. कारण हेरोदाने चुकीचा निर्णय निवडलेला होता. सत्य माहीत असून देखील केवळ आणि केवळ एका मुलीला प्रसन्न करण्यासाठी, आनंदित करण्यासाठी, खुश करण्यासाठी त्याने निष्पाप व्यक्तीचं बलिदान दिलेलं होतं. परंतु ती चूक त्याला महागात पडते. तेच कृत्य त्याच्या डोळ्यासमोर येते आणि त्याची झोप उडवत असते. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की हेरोद राजा डिस्टर्ब होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी महान कृत्य ऐकताना तो फार डिस्टर्ब होत आहे की त्याने आपल्या जीवनामध्ये जो चुकीचा निर्णय घेतलेला होता. आपण देखील आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी हेरोद सारखे वागत असतो. माहिती असून देखील की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे असून सुद्धा आपण वाईट मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत असतो. आपण जे निष्पाप आहे त्याला खाणी पाडण्याचा प्रयत्न करत असतो. आपण कधी कधी वाईटाला साथ देत असतो आणि चांगलं त्याचा आपण धिक्कार करत असतो. आणि म्हणूनच ही गोष्ट कुठे ना कुठे आपल्या मनाला टोचत असते. कुठे ना कुठे आपला अंतरात्मा आपल्याशी बोलत असतो की आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी वाईट केलेलं आहे. आज परत एकदा या शुभ वर्तमानाद्वारे देऊळ माता आपल्या सर्वांना आपल्या स्वतःच्या जीवनाचं परीक्षण किंवा आपल्या स्वतःच्या जीवनावरती मननचिंतन करण्यासाठी पाचारण करत आहे की आपण जो मार्ग आपण निवडलेला आहे तो यथायोग्य आहे का, ज्या मार्गावरती आपण मार्गक्रमण करीत आहोत जो चांगला आहे का, की आपण वाईटाची साथ पकडत असतो किंवा देत असतो. आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया की आपली वाटचाल चांगल्या मार्गावरती हवी. आपण आपल्या जीवनामध्ये योग्य तो निर्णय घ्यावा. आपल्या हातून कुठल्याही निष्पाप व्यक्तीचं बलिदान जाऊ नये, म्हणून परमेश्वराने आपल्या सर्वांना योग्य तो निर्णय घेण्यासाठी कृपा व शक्ती द्यावी. आमेन.